Good evening. This is Dartwadi and you're watching me on Cubicles to Content. आज मी इतकी जास्त फ्रेश का आहे त्याची दोन कारणं आहेत. एक तर माझ्या बाळाने मला नीटपणे झोपू दिलेलं आहे आणि दुसरं त्याच गोष्टीचा मी आणि माझा नवरा आम्ही दोघांनी त्याची संधी साधून आम्ही काल रात्री साथिया पिक्चर बघितला. जवळजवळ आफ्टर डिकेड मी तो मूवी बघते. पण आणि मला असं एक रॅन्डम थॉट आला की यार आपण लाईक वी पीपल वॉज सो बिझी ॲडमायरिंग खान्स अँड कपूर्स, पण ओबेरॉय लाईक विवेक ओबेरॉयने किती छान काम केलं आहे. तो किती छान दिसला आहे, किती गोड दिसला आहे फर्स्टली तर. आणि मला हे आज या वयात येऊन कळतं आहे की म्हणजे आपण इकडे तिकडे सुद्धा बघायला पाहिजे. रादर इवन आत्तासुद्धा नो डाऊट सगळेच छान आहेत, पण त्यातल्या त्यात मला आजकाल इम्प्रेस करणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे विजय वर्मा. रणवीर सिंग तर आहेच, पण त्यासोबत विजय वर्मा मला आवडतो. आणि अजून एक दोघं आहेत त्यांची नावं मला माहिती नाही. ते मोस्टली तर अभिनव दिस वन मानव कौल. सो अशी बरीच मंडळी आहेत ज्यांची नावं मला एवढी पटकन क्लिक नाही होत आहेत, पण ते वेबसिरीजमध्ये असतात आणि त्यांना बघायला खरंच मजा येते. म्हणजे वेळ काढून त्यांचं काम बघण्यासारखं असतं असं काहीतरी. सो येस, याच नोटवर आपण आजचा ब्लॉग सुरू करूया. बराच वेळ झाला मी बाहेर आहे. मी एक चेक करून आले की माझं बाळ उठलं आहे की नाही उठलं आहे. लेट मी जस्ट हॅव अ लुक. किचनमध्ये आलेच आहेत तर काहीतरी खाऊन जाऊया. बिकॉज चहासाठी मला कोणाची तरी सोबत लागते. जनरली मी अर्थात माझ्या नवऱ्यासोबतच चहा घेते, पण ही इज आऊट माझ्या बाळाचं बर्थ सर्टिफिकेट बनवायला, आणि तो येईल तेव्हा आम्ही दोघं एकत्रच चहा घेऊ. सो आता तरी मला चहा नको आहे. बट मीनवाईल माझ्या नवऱ्याच्या आत्याने त्याला म्हणजे मला ॲक्च्युली तर मोठा लाडवांचा डबा दिला आहे, जो मी ऑलमोस्ट अर्ध्याहून जास्त फस्त केलेला आहे. त्यात मेथीचे लाडू आहेत. मेथी आहे बट इट इज यम, खूप छान. सो आय बिलीव्ह मी त्याच्यातच एखादा एक लाडू घेते. Ta-da! It is there. Wait, let me just have a dish. नाहीतर त्यातून होणारा कचरा आणि मुंग्या या मला त्रास देणार आहेत. So yeah. जेव्हापासून मी घरी आहे, जेव्हापासून मी बाळ डिलिव्हर केलं, अर्धा वेळ मी खूप बिझी असते. बट जेव्हा अशी संध्याकाळ व्हायलाच लागते आणि जेव्हा सूर्य मावळायला लागतो आणि सगळं असं डार्क अंधारात जातं, तेव्हा मला कधी लाईक आय वुड से कधी मोस्ट ऑफ द टाईम मला थोडंसं डल वाटायला लागतं. आय फील लाईक बिकॉज माझं काही रुटीन नाही आहे सध्या, आणि जे काही रुटीन आहे ते सेम त्याच्यातला प्रोसेसच सगळ्या सेम आहेत. सो या मला ते थोडं रटाळ आहे, पण ते माझंच आहे त्यामुळे मला करावं लागणार. पण आय बिलीव्ह
काहीतरी असं वाटतं की मी मागे पडले का, माझं लाईफ कुठे स्टक झालं आहे का. आणि समहाऊ आय फील की ती जी धावपळ जी असते आपल्या लाईफमध्ये, ऑफिस, घर, फ्रेंड्स आणि पैसे कमवणं आणि काही नवीन आलं आहे, काय वेबसिरीज आली आहे, काय पिक्चर पाहणी, गाणी, धमाल, मस्ती, डिनर, आउटिंग, कुठेतरी स्टेकेशनला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी अशा बंद झाल्यात आणि आय मिस दोज थिंग्स. आणि आय डोंट नो वॉट, बट इट फील्स की लाईफ स्टक झालं आहे, कुठेतरी लूपवरती अडकलं आहे, पुढे जातच नाही आहे. बट ऑन दी अदर हँड इट इज गोईंग ऑन बिकॉज लास्ट नाईट वी बोथ जस्ट रिअलाइज की पुढच्या 6 दिवसात माझं बाळ 2 महिन्याचं होणार आहे. म्हणजे मी डिलिव्हरी करून 2 महिने झाले सुद्धा. आणि इट्स सो अमेझिंग तिला बघणं. मी डेली बघते त्याच्यामुळे पटकन कळत नाही, पण जेव्हा आपण फोटोज बघतो आणि जेव्हा आधीचे फोटोज आणि आताचे फोटोजमध्ये खरंच खूप ड्रास्टिक चेंज आहे. आणि या म्हणजे मजा आहे, बट आता कळत नाही आहे की खरंच लाईफ पुढे गेलं आहे की नाही गेलं आहे. रोजचा दिवस रटाळ वाटतो, बट पुढे तर गेलं आहे. आय रिअली होप की मला तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. माझी एकच इच्छा आहे की आफ्टर माय मटर्निटी लीव्ह जेव्हा ती संपेल तेव्हा मला असं एक इच्छा आहे की मला तिच्यासोबतच राहायचं आहे. बिकॉज मला तिचे सगळे माइलस्टोन अचीव्ह करताना मला बघायचं आहेत. आणि इट इज रिअली अमेझिंग. अजून पण मला बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, बट आय थिंक माझं बाळ उठलं. आय हॅव टू गो. असे नेक्स्ट वन. तोपर्यंत टेक केअर.